संयुक्त महाराष्ट्राचा लढा शिगेला पोहोचला होता आणि जस्ट माहितीसाठी सांगतो, ह्या लढ्याच्या पडद्यामागे एक असा नेता शांतपणे पण अत्यंत प्रभावीपणे काम करत होता, ज्यांच्या निर्णयांवर महाराष्ट्राचं भवितव्य अवलंबून होतं. ते म्हणजे यशवंतराव चव्हाण. रस्त्यावर आंदोलनं सुरू होती, जनतेमध्ये प्रचंड असंतोष होता. 105 हुतात्म्यांच्या बलिदानाने हा लढा आणखीनच तीव्र झाला होता आणि अशा वेळी सत्तेच्या केंद्रस्थानी उभा असलेला हा नेता परिस्थिती हाताळत होता. त्या काळात विशाल द्विभाषिक राज्याचा प्रयोग सुरू होता आणि त्याचे मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. एका बाजूला दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांचं सततचं दडपण, मुंबई वेगळे ठेवण्याचे प्रयत्न आणि दुसऱ्या बाजूला मुंबई आमचीच या घोषणांनी पेटलेला महाराष्ट्र. पण यशवंतरावांनी ह्या सगळ्याकडे फक्त संघर्ष म्हणून पाहिलं नाही, तर त्यांनी या सगळ्याकडे त्यांची स्वतःची एक जबाबदारी म्हणून पाहिलं. त्यांना माहिती होतं की हा प्रश्न फक्त आंदोलनं करून किंवा घोषणा देऊन सुटणार नाही, तर तो सोडवावा लागेल शांत, संयमी आणि अत्यंत अचूक मुत्सद्देगिरीने. त्यांनी एकीकडे जनतेचा विश्वास टिकवून ठेवला आणि दुसरीकडे केंद्र सरकारशी ताळमेळ साधत महाराष्ट्रासाठी योग्य निर्णय मिळवण्यासाठीचे प्रयत्न केले. आणि मग उजाडली ती ऐतिहासिक पहाट, 1 मे 1960. यशवंतराव चव्हाण जेव्हा दिल्लीहून मंगल कलश घेऊन महाराष्ट्रात आले, तेव्हा तो केवळ औपचारिक किंवा धार्मिक विधी नव्हता, तर तो 105 हुतात्म्यांच्या बलिदानाचं प्रतीक होता. हा कलश पुण्यात नाही, मुंबईतच येईल, हा यशवंतरावांचा ठाम निर्धार म्हणजे महाराष्ट्राला दिलेला एक वेगळा आत्मविश्वासच होता. त्या क्षणी केवळ एका राज्याचा जन्म झाला नाही, तर नव्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि एकतेचा सुद्धा जन्म झाला. विदर्भ, मराठवाडा आणि कोकण हे वेगवेगळे प्रदेश, वेगवेगळ्या भावना आणि अपेक्षा असलेले लोक, पण त्यांनी हे काम अत्यंत संवेदनशीलतेने आणि दूरदृष्टीने केलं. त्यांनी विकासाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला, सर्व भागांना न्याय मिळावा यासाठी धोरणं आखली आणि एकसंध महाराष्ट्राची पायाभरणी केली. म्हणूनच यशवंतराव चव्हाण हे फक्त राजकारणी नव्हते, तर ते खऱ्या अर्थाने आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार होते. पण इतिहास इथे संपत नाही. अजून काही स्वप्न अपुरी राहिली होती, अजून काही लढाया बाकी होत्या. त्यांची गोष्ट पुढच्या भागात.